लेसन नंबर 7 न्यूट्रिशन अँड डाएट. या लेसनमध्ये मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकलो आठवा बरं. या लेसनमध्ये आपण शिकलो वेगवेगळे न्यूट्रिएंट्स, ते कोणकोणत्या अन्नपदार्थातून आपल्याला मिळतात आणि हे न्यूट्रिएंट्स आपल्या शरीराला योग्य प्रमाणात मिळाले नाही तर कुठले डिफिशियन्सी डिसीजेस आपल्याला होऊ शकतात. चला मुलांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये धड्यातील पुढील भाग अभ्यासणार आहोत. पुढे आपल्याला पाहायचं आहे प्रोबायोटिक्स विषयी. मुलांनो, आपल्याला दही खायला नेहमी आवडतं, पण हे दही कसं तयार होतं माहीत आहे का? दुधामध्ये थोड्या प्रमाणामध्ये आपण दही टाकतो आणि 10 ते 12 तास ते तसंच ठेवून दिलं जातं. त्यानंतर आपण पाहिलं तर त्या दुधाचं दही झालेलं आपल्याला दिसून येतं. दुधाची आणि दह्याची चव देखील आपल्याला वेगळी लागते. मग ही दुधापासून दही होण्याची क्रिया कशी होत असेल बरे? दुधापासून दही होण्याची क्रिया काही सूक्ष्मजीवामुळे होते, ज्याला आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणतो. आणि दुधापासून दही बनवणाऱ्या या सूक्ष्मजीवाला प्रोबायोटिक्स असं म्हणतात. आणि हे सूक्ष्मजीव आपल्याला उपयोगी असतात. कशाला म्हणायचं मग प्रोबायोटिक्स? मिल्क इज कन्वर्टेड इनटू योगर्ट बाय सम युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. दे आर कॉल्ड ॲज प्रोबायोटिक्स. दुधाचं रूपांतर योगर्ट म्हणजे दह्यामध्ये करणाऱ्या युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझमला म्हणजे उपयुक्त अशा सूक्ष्मजीवांना आपण प्रोबायोटिक्स असं म्हणणार आहोत. Lacks of such useful and essential microorganisms are present in our intestines. आपल्या इंटेस्टाईन म्हणजेच आतड्यामध्ये असे लाखो युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स, ज्याला आपण प्रोबायोटिक्स म्हणतो, ते प्रेझेंट असतात. देअर प्रेझेन्स इज सच अ लार्ज नंबर इज इसेन्शियल फॉर आवर हेल्थ. आणि हे हजारोच्या संख्येनं, लाखोच्या संख्येनं आपल्या इंटेस्टाईनमध्ये असणं आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचं असतं. Hence, we should eat food such as yogurt and buttermilk daily as they contain probiotics. आणि हे प्रोबायोटिक्स आपल्या शरीरामध्ये, आपल्या इंटेस्टाईनमध्ये असणं आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाचं असतं. आणि म्हणून आपण जेवताना अधूनमधून योगर्ट म्हणजे दही आणि बटरमिल्क म्हणजे ताक अशा गोष्टी खाल्ल्या पाहिजेत किंवा पिल्या पाहिजेत. The number of probiotics is reduced when we suffer from the loose motion and vomiting. Some medicines also can destroy them. Thus, we should consume yogurt and buttermilk to restore their minerals. पण बऱ्याच वेळा आपण आजारी पडतो आणि आजारी पडल्यानंतर लूज मोशन म्हणजे जुलाब झाल्यानं किंवा ओमिटिंग म्हणजे उलट्या झाल्यानं ह्या प्रोबायोटिक्सची संख्या आपल्या शरीरामधील कमी होते. किंवा काही वेळा औषधामुळे सुद्धा अशा गोष्टी घडू शकतात. आणि हे टाळण्यासाठी आपण आपल्या आहारामध्ये दूध आणि दह्याचा वापर अधूनमधून करणं आवश्यक असतं. यानंतर आपण पाहणार आहोत अ बॅलन्स डाएट. बॅलन्स डाएट म्हणजे संतुलित आहार किंवा चौरस आहार. संतुलित आहार म्हणजे काय हे पाहण्याआधी आपण आहार म्हणजे काय बघूया, डाएट म्हणजे काय हे शिकूया. Diet is a food which we consume during an entire day. आहार म्हणजे काय तर आपण संपूर्ण दिवस जे काही अन्न खातो या सगळ्याला मिळून आपण म्हणणार आहोत डाएट. All the food that we eat in a whole day is together called diet. दिवसभरात आपण जे काही खातो या अन्नाला एकत्रितपणे आपण आहार म्हणणार आहोत. Then what is meant by balanced diet? मग संतुलित आहार म्हणजे काय? A diet containing adequate quantities of all nutrients is called a balanced diet. ज्या आहारामध्ये सगळे न्यूट्रिएंट्स, सगळी पोषक तत्व योग्य प्रमाणात असतात. ॲडेक्वेट क्वांटिटीज म्हणजे योग्य प्रमाणात. ज्या आहारामध्ये सर्व पोषक तत्वे योग्य प्रमाणात शरीराला मिळतात त्या आहाराला बॅलन्स डाएट म्हणजे संतुलित आहार किंवा चौरस आहार असे म्हणतात. आणि असा बॅलन्स डाएट आपण
रेग्युलरली घेत असू, रेग्युलर एक्सरसाइज करत असू, तर आपण स्ट्रॉंग आणि हेल्दी राहू शकतो. मग असा बॅलन्स डाएट घेतल्याने आपल्याला त्याचे काय ॲडव्हान्टेजेस मिळतात? व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ अ बॅलन्स डाएट? संतुलित आहाराचे आपल्या शरीराला काय फायदे आहेत? गुड फिजिकल अँड मेंटल हेल्थ. जर आपण संतुलित आहार घेतला तर आपली फिजिकल हेल्थ म्हणजे शारीरिक आरोग्य आणि मेंटल हेल्थ म्हणजे मानसिक आरोग्य, शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्हीही व्यवस्थित राहण्यासाठी संतुलित आहाराची मदत होते. सेकंड ॲडव्हान्टेज, अँड इन्क्रीज कॅपॅसिटी टू डू वर्क. आपली कार्य करण्याची क्षमता सुद्धा या संतुलित आहारामुळे वाढत असते. म्हणजे आपल्या शरीराला आवश्यक असलेली एनर्जी ही संतुलित आहारामुळं आपल्या शरीराला मिळते आणि त्यामुळं आपली कार्य करण्याची क्षमता देखील वाढते. प्रॉपर ग्रोथ ऑफ द बॉडी. जर आपण बॅलन्स डाएट घेत असू तर आपल्या शरीराची वाढ सुद्धा योग्य पद्धतीनं होत असते. इन्क्रीज रेजिस्टन्स अगेन्स्ट डिसीजेस. रोगाबरोबर लढण्याची प्रतिकार शक्ती सुद्धा या संतुलित आहारामुळे वाढत असते. हे दाखवण्यासाठी या ठिकाणी एक डायग्राम दिलेली आहे. कशाची डायग्राम आहे ही? बॅलन्स डाएट पिरॅमिड, म्हणजे संतुलित आहार दाखवणारा हा पिरॅमिड किंवा ट्रायंगल आहे. या ट्रायंगलमध्ये काय दाखवलेलं आहे? आपण जे अन्न खातो या अन्नाचे मुख्यतः 4 प्रकारांमध्ये, 4 ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन केलेले आहे. त्याचे मुख्यतः 4 प्रकार केलेले आहेत. आपल्या जेवणातून आपल्याला संतुलित आहार मिळत आहे का याची खात्री करण्यासाठी हा अन्नाचा पिरॅमिड तयार केलेला आपल्याला दिसून येतो. आपण खातो त्या अन्नपदार्थाची विविध गटात विभागणी करतात. आपल्या रोजच्या आहारात त्या प्रत्येक गटातील अन्नपदार्थाचा किती प्रमाणात समावेश असावा त्या प्रमाणात त्यांना या पिरॅमिडमध्ये ठराविक जागा दिलेल्या आहेत. प्रत्येक गटातील अन्नपदार्थ आपण रोज किती प्रमाणात खावे हे आपल्याला त्यांच्या जागेच्या आकारावरून लक्षात येते. आता या पिरॅमिडमध्ये सगळ्यात खालचा तळाशी असणारा जो भाग आहे तो अधिक प्रमाणात आहे आणि तिथं कशाचा समावेश केलेला आहे? तर सिरियल्स अँड पल्सेस म्हणजे तृणधान्य आणि डाळी यांचा समावेश पिरॅमिडमध्ये सगळ्यात मोठ्या भागात केलेला आहे. याचा अर्थ काय? तर आपल्या दररोजच्या आहारामध्ये ही सिरियल्स आणि पल्सेसचा समावेश अधिक प्रमाणात असला पाहिजे. या फूड पिरॅमिडमध्ये सगळ्यात खालचा मोठा भाग जो व्यापलेला आहे तो व्यापलेला आहे सिरियल्स आणि पल्सेसने. सिरियल्सपासून आपल्याला एनर्जी मिळते. सिरियल्स म्हणजे कार्बोहायड्रेट आणि कार्बोहायड्रेट आपल्याला एनर्जी देतात. पल्सेसमध्ये प्रोटीन्स असतात आणि प्रोटीन्स आपल्या शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असतात. म्हणजे आपल्या आहारामध्ये सगळ्यात जास्त समावेश कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा असला पाहिजे. त्यानंतर या पिरॅमिडमध्ये सगळ्यात जास्त जागा व्यापलेली आहे फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्सनी. फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्समध्ये काय असतात? कुठले न्यूट्रिएंट्स असतात? तर विटॅमिन्स आणि मिनरल्स जे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. त्यानंतर तिसरं स्थान दिलेलं आहे मिल्क प्रोडक्ट्स, मिल्क, फिश, मीट अँड एग्ज. आणि सगळ्यात कमी स्थान किंवा सगळ्यात कमी जागा आपल्या ताटामध्ये कशाला असली पाहिजे? तर फॅटी सबस्टन्सला म्हणजेच ऑइल, बटर आणि घीला. अन्नाबरोबरच आपल्या शरीराला अतिशय आवश्यक असणारा घटक म्हणजे वॉटर. An adequate amount of water is also required for the proper functioning of the body. जसे सगळे न्यूट्रिएंट्स आपल्या शरीराला आवश्यक असतात त्याच पद्धतीनं योग्य प्रमाणात पाणी सुद्धा आपल्या शरीराच्या विविध क्रिया व्यवस्थित चालण्यासाठी गरजेचं असतं. We must consume plenty of water regularly and also drink some milk, buttermilk, lemon juice, सरबत, फ्रूट ज्युसेस एक्सेट्रा. आणि त्यामुळेच आपण योग्य प्रमाणामध्ये म्हणजे 8 ते 10 ग्लास पाणी दररोज पिणं गरजेचं आहे. मग हे पाणी नुसतं पाणी असेल किंवा दूध असेल, ताक असेल, लिंबू सरबत असेल किंवा वेगवेगळे फ्रूट ज्युसेस असेल याच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये जाणं गरजेचं आहे. नेक्स्ट पॉईंट आहे माल न्यूट्रिशन.
माल न्यूट्रिशन म्हणजे कुपोषण. Malnutrition occurs due to the insufficient intake of nutrients from the diet. हे कुपोषण म्हणजे malnutrition का होतं? It is occurred due to the insufficient intake of nutrients. आपल्या शरीरामध्ये अन्नामधून जर योग्य प्रमाणात पोषक तत्वे गेली नाहीत तर आपल्याला हे कुपोषण होऊ शकतं. This result in reduced weight, improper growth and decreased resistance against diseases. आणि माल न्यूट्रिशन झाल्याचा परिणाम काय दिसून येतो? रिड्युस्ड वेट म्हणजे वजन कमी होतं. इम्प्रॉपर ग्रोथ, शरीराची वाढ व्यवस्थित होत नाही. डिक्रीज्ड रेझिस्टन्स अगेन्स्ट डिसीजेस, रोगाबरोबर लढण्याची ताकद देखील कमी होते. म्हणजे बॅलन्स डाएट घेतल्यानं ज्या गोष्टी आपल्या शरीराला मिळतात अगदी त्याच्या उलट कुपोषण झाल्याने आपल्या बाबतीत त्या गोष्टी घडू शकतात. म्हणजे वाढ व्यवस्थित होत नाही आणि रोगाबरोबर लढण्याची ताकद जी संतुलित आहारामुळे आपल्या शरीराला मिळत असते ती माल न्यूट्रिशन म्हणजे कुपोषण झाल्याने अशा व्यक्ती रोगाबरोबर लढू शकत नाहीत आणि सतत आजारी पडतात. या उलट आहे ओव्हर न्यूट्रिशन. ओव्हर न्यूट्रिशन म्हणजे अतिपोषण. अधिक प्रमाणात जर आपण न्यूट्रिएंट शरीरामध्ये घेतले तर त्यामुळं जे होतं त्याला म्हणायचं ओव्हर न्यूट्रिशन. अँड ओव्हर न्यूट्रिशन रिझल्ट इन द ओबेसिटी. ओबेसिटी म्हणजे काय? लठ्ठपणा. अतिप्रमाणात किंवा अतिपोषण केल्याने लठ्ठपणा येतो आणि लठ्ठपणामुळं ब्लड प्रेशर, शुगर अशा गोष्टी किंवा असे आजार निर्माण होऊ शकतात. मुलांनो, तुम्ही अनेक वेळा जंक फूड हा शब्द ऐकला असेल. हे जंक फूड म्हणजे नेमकं काय? तर चॉकलेट, नूडल्स, बर्गर, पिझ्झा, चिप्स, बॉटल सॉफ्ट ड्रिंक्स, स्नॅक्स, वडाज, पकोडाज असे जे पदार्थ आहेत जे आपल्याला रेडीमेड पॅकेजमध्ये मिळतात किंवा जे आपण तळल्यानंतर खातो असे जे पदार्थ आहेत त्या पदार्थांना आपण जंक फूड असं म्हणणार आहोत. आणि आपल्याला माहित आहे ते अतिशय टेस्टी लागतात. असे पदार्थ अतिशय चवदार असतात. परंतु या पदार्थांमधून आपल्याला आवश्यक असणारे सगळे न्यूट्रिएंट्स मिळू शकत नाहीत. आपल्या जिभेची चव या पदार्थामुळे भागवली जाते पण शरीराला आवश्यक असलेले पोषक तत्वे या पदार्थांमधून आपल्याला मिळू शकत नाहीत. देन व्हॉट इज मीन बाय जंक फूड? द फूड विच डू नॉट सप्लाय ऑल द नेसेसरी न्यूट्रिएंट्स दे आर कॉल्ड जंक फूड. आणि म्हणून मुलांनो, असं हे जंक फूड जे आहे ते महिन्यातून 1-2दा खायला हरकत नाही. पण आपण सतत जर अशा पद्धतीने जंक फूड खाल्लं तर आपल्या शरीराला आवश्यक असणारे न्यूट्रिएंट्स मिळणार नाहीत. नेक्स्ट पॉइंट इज अडल्ट्रेशन ऑफ फूड म्हणजे अन्नातील भेसळ. इन ऑर्डर टू अर्न मोर प्रॉफिट, cheaper substances of low quality are mixed with the foodstuffs. These substances are called adulterants and adding them into foodstuff is called adulteration of food. अनेक वेळा विक्रेते स्वतःच्या फायद्यासाठी काय करतात तर अन्नपदार्थ विकताना अधिक फायदा मिळण्यासाठी एखादा स्वस्त आणि कमी दर्जाचा पदार्थ अन्नामध्ये मिसळला जातो आणि त्यालाच अन्नाची भेसळ असे म्हणतात. Adulterants may even be poisonous or harmful to health. हे जे कमी दर्जाचे आणि स्वस्त पदार्थ आपल्या अन्नपदार्थामध्ये मिसळले जातात त्याला आपण अडल्टरंट्स म्हणतो. हे कधी कधी पॉयझनस म्हणजे विषारी आणि शरीराला हार्मफुल म्हणजे घातक सुद्धा असू शकतात. आणि त्यामुळं असे हानिकारक आणि अशुद्ध पदार्थ खाणे शरीराच्यासाठी अयोग्य असतात. मग ही भेसळ कशा पद्धतीने होते हे पाहण्यासाठी आपण काही उदाहरणं पाहूयात. या ठिकाणी काही फूड आयटमची नावे दिलेली आहेत आणि त्यामध्ये कुठले अडल्टरंट्स म्हणजे कुठले असे कमी दर्जाचे स्वस्त पदार्थ मिसळून अन्नामध्ये भेसळ केली जाते हे दिलेलं आहे. मिल्क, बऱ्याच वेळा दुधामध्ये पाणी टाकलं जातं किंवा युरिया आणि स्टार्च सारखे काही रसायनंसुद्धा त्याच्यामध्ये मिसळली जातात आणि दुधाची भेसळ केली जाते. बातम्यांमध्ये अनेक वेळा तुम्ही दुधामध्ये कशा पद्धतीने भेसळ केली जाते किंवा एखाद्या रसायनाद्वारे कशा पद्धतीने दूध तयार केलं जातं, विकलं जातं हे आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज चिली पावडर.
आणि चिली पावडर म्हणजे मिरचीच्या पावडरीमध्ये विटेचा चुरा ब्रिक पावडर टाकली जाते और पावडर पंपकिन. लाल भोपळ्याची बुकटी करून ती सुद्धा या मिरची पावडरमध्ये मिसळली जाते आणि त्यामुळं या मिरची पावडरचं वजन वाढतं आणि विक्रेत्याला फायदा होतो. पेपरकॉर्न्स म्हणजे काळी मिरी. पेपरकॉर्न्समध्ये पपया सीड्स म्हणजे पपईच्या बिया मिसळल्या जातात आणि जवळजवळ या काळ्या मिरीप्रमाणेच दिसणाऱ्या या वाळलेल्या पपईच्या बिया असतात आणि त्या सहजपणे आपल्याला ओळखायला येत नाहीत. आईस्क्रीममध्ये कशा पद्धतीनं भेसळ केली जाते? वॉशिंग सोडा अँड पेपर पल्प. धुण्याचा सोडा आणि कागदाचा लगदा आईस्क्रीममध्ये मिसळून आईस्क्रीमची भेसळ केली जाते. राईस स्मॉल व्हाईट स्टोन्स. तांदळामध्ये छोटे छोटे तांदळाप्रमाणेच दिसणारे पांढऱ्या रंगाचे खडे टाकून तांदळाचं वजन वाढवलं जातं आणि भेसळ केली जाते.